भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे। तिसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातची आज सुनावणी होतीये। एसआयटी खरातला कोर्टासमोर हजर करणार आहे। खरातला पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळणार का याकडे लक्ष लागलंय। तिसरा गुन्हा हा सर्वात महत्त्वाचा आहे। ऑफिस बॉयच्या पत्नीची या संदर्भात तक्रार आहे। याच प्रकरणामध्ये समोर आलेला पेन ड्राईव्ह हा सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे। ऑफिस बॉय यामधला महत्त्वाचा साक्षीदार आहे। भोंदू खरातला केवळ 4च मंत्र पाठ आहेत। अशोक खरातचा भोंदूपणा आता समोर येतोय। भोंदू खरातला केवळ 4च मंत्र पाठ असल्याचं समोर येतं आहे। 4च मंत्र बोलता येतात असं आता एसआयटी चौकशीमध्ये त्यानं कबूल केलं असं देखील समोर येतं आहे। एसआयटीकडनं भोंदू अशोक खरातची चौकशी सुरू आहे। त्याला केवळ 4च मंत्र तोंडपाठ आहेत हे आता समोर येत आहे। तर खरातचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे। अशोक खरातनं नकली आयकर अधिकारी पाठवून स्वतःच्याच ओळखीतले लोक आणि भक्त असलेल्या व्यावसायिकांची फसवणूक केली आहे। त्यांच्याकडनं पैसे उकळलेत अशी सूत्रांची माहिती आहे। अगदी हिंदी सिनेमातल्या स्पेशल 26 सारखा हा सगळा प्रकार राबवला गेला असंही बोललं जात आहे। नकली इन्कम टॅक्स अधिकारी पाठवून खरातनं स्वतःच्या अनेक भक्तांनाच गंडा घातला अशी सूत्रांची माहिती आहे। भोंदू खरातच्या काळ्या कृत्यांची यादी संपत नाहीये। 20व्या वर्षीच खरातनं लैंगिक शोषण केल्याची सूत्रांची माहिती आहे। 1980 मध्ये खरातनं एका नातेवाईक महिलेवर अत्याचार केला होता अशी सूत्रांची माहिती आहे। या दुष्कृत्यानंतर गावकऱ्यांनी त्याला चांगला चोप दिला होता असंही समजतंय। भोंदू बाबा खरात याच्या काळ्या कृत्यांची यादी वाढत चालली आहे। आता त्याच्या गुन्हेगारीची साखळीमधील जुन्या आणि धक्कादायक प्रकाराची माहिती समोर येते आहे। खरातनं वयाच्या 20व्या वर्षी म्हणजेच 1980 मध्ये एका नातेवाईक महिलेचं लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर येते। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सागर, आपण पाहतोय की याच्या काळ्या कृत्यांची मालिका संपण्याचं नाव घेत नाहीये। नकली अधिकारी पाठवले होते, त्यांना आपल्या ओळखीतले जे लोक आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांची फसवणूक करण्यासाठी। आणि दुसरीकडे वयाच्या 20व्या वर्षी एका नातेवाईक महिलेवरच त्यांना अत्याचार केला होता असं देखील समजतंय। आता एसआयटीच्या चौकशीतनं अनेक गोष्टी समोर येत आहेत। नक्कीच, खरं तर एसआयटीच्या चौकशीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अशोक खरात लोकांना कसा गंडवायचा, कशा पद्धतीने वेड्यात काढायचा या पद्धतीची चौकशी दरम्यान आता तो कबुली देताना दिसतोय। त्यात विशेष बाब म्हणजे चित्रपटासारखीच गोष्ट सध्या घडलेली आहे स्पेशल 26, ज्यामध्ये काही डमी आयकर अधिकारी असेल हे तयार करून हे काही भक्तांच्या घरी, ज्यांच्याकडे पैसा गडगान जे आहे, त्यांच्याकडे खूप पैसा आहे, ते आयकर विभागाच्या संपर्कात आहेत। म्हणजे IT रिटर्न वगैरे भरत असतील किंवा ज्या IT रिटर्न भरत नसतील या सगळ्यांचा तो त्यांनाही देखील वेड्यात काढत होता। हा आयकर विभागाचे डमी अधिकारी यांच्या घरी पाठवून त्यांच्यावरती रेड पडलेली आहे आणि या सगळ्यांमध्ये बसून सेटलमेंट करून काही थोडकी रक्कम घेत ही सगळी आयकर विभागाची जी डमी टीम आहे ती ह्या सगळ्या गोष्टींना रफातफा करत होती अशी देखील माहिती समोर येते। खरं तर अशोक खरात हा वेगवेगळ्या पद्धतीने कसा भक्तांबरोबरच कसा नागरिकांना गंडवायचा ही गोष्ट सध्या आता समोर येताना पाहायला मिळते। खरात फक्त आयकर विभागाच्या डमी लोकांनाच लोकांपर्यंतच हा भक्तांपर्यंत लोकांना पाठवत होता हे जरी समोर येत असलं तरी त्याचा अजून एक कारनामा समोर येताना पाहायला मिळतोय। खरात हा वयाच्या 20 वर्षापूर्वीच अशा पद्धतीने पापं करत असल्याची गोष्ट समोर येते। कारण वयाच्या 20 वर्षापूर्वीच त्याने कुटुंबात असलेल्या नातेवाईकांनाच त्यामधली एक महिला देखील लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये गावातीलच असलेल्या कुटुंबांनी आणि स्थानिक नागरिकांनी याला चोप दिला आणि यानंतर हा खरात तिथून पळून गेला। तब्बल 14 ते 15 वर्ष हा त्या गावाकडे परतलाच नसल्याची माहिती समोर येते। म्हणजे यासमोर आपण जर बघितलं तर अशोक खरात कशा पद्धतीने आपल्या लहान असतानापासूनच कसा विकृत होता, आपल्याच कुटुंबातील कशा महिलांचा छळ करत होता ही समोर आता बातमी येताना पाहायला मिळते आहे। यात अशोक खरातची डमी अधिकारी बनवून भक्तांच्या घरी पाठवणं, त्याचबरोबर ती वयाच्या 20 वर्षाचा असताना कुटुंबातीलच एखाद्या महिलेवरती लैंगिक अत्याचार करणं अशा समोर गोष्टी पाहायला मिळत आहेत। तर
आज अशोक खरातची पोलीस कोठडी काल संपलेली आहे. आज तिसऱ्या गुन्ह्यामध्ये याची परत अशोक खरातला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. तिसऱ्या गुन्ह्यामध्ये ही खरं तर पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे. जो अशोक खरातच्या ऑफिस बॉय होता, याच्या पत्नीने ही खरं तर तक्रार दिलेली आहे. 7 महिन्याची गरोदर असताना तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची ही तक्रार आहे आणि या तक्रारीमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे आणि या संदर्भात आज न्यायालयासमोर SIT आपली बाजू मांडणार आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने तपास करण्यासाठी पोलीस कोठडी मागणार आहेत. यामुळे आता आजच्या या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. निश्चितच सागर, हा तिसरा गुन्हा देखील अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचा आहे. त्यामुळे या गुन्ह्यामध्ये आता त्याला पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळणार का? आज नेमकं न्यायालयामध्ये काय घडतं, काय युक्तिवाद केला जातो, या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी.